स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर। मी प्राची आणि ही माझी मुलगी रिद्धांशी 9 महिन्याची आहे। पण ती खूप खोळा करत असते, लय आगाऊपणा करत असते। बघू शकता कसली तडमड करते आहे ना। आम्ही प्रॉपर नागपूरमधले आहो आणि पुण्यामध्ये राहतो। माझ्या भाषेवरनं तुम्हाला कळतच असेल की मी प्रॉपर पुण्यामधली नाही आहे म्हणून। पुण्यामध्ये राहून मला 3 वर्ष झालेले आहे, आमच्या लग्नाला 3 वर्ष झाले आणि माझे मिस्टर पुण्यामध्ये राहून 7 वर्ष झालेले आहे। मिस्टर लग्नाच्या अगोदरपासूनच पुण्यात राहत होते। राहिला प्रश्न माझ्या एज्युकेशनचा, तर माझं फर्स्ट इयर झालेलं आहे आणि माझे मिस्टर पण भरपूर तेवढे काही शिकलेले नाही आहेत, पण ते एका कंपनीमध्ये ऑपरेटरचा जॉब करतात। माझ्या माहेर पण नागपूरमधलंच आहे आणि माझं सासर पण नागपूरमधल्या एका छोट्याशा गावातलंच आहे। आम्ही आमचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट पुण्यालाच यावं लागलं। मिस्टर पुण्यातच जॉब करत होते म्हणून पुण्यातच आलो आहे। आणि मी या माझ्या चॅनलवर माझे काही मिनी ब्लॉग टाकलेले आहेत, त्यावर तुम्ही मला भरपूर सपोर्ट केलेला आहे। हा माझा पहिलाच लॉंग ब्लॉग आहे। लॉंग ब्लॉग बनवण्याचा हेतू असा होता की मला माझा सगळा परिचय द्यायचा होता, त्यामुळे मी हा लॉंग ब्लॉग बनवते आहे। आणि याच्या अगोदर माझा एक चॅनल होता मराठी प्राची म्हणून, त्यामध्ये मी माझ्या प्रेग्नेन्सी क्रेविंगचे डाएटचे वगैरे व्हिडिओ टाकत होती, पण काही कारणास्तव मला तो बंद करावा लागला आणि त्यामुळे मग माझा तो चॅनल पण डाऊनमध्ये गेलेला। म्हणून मी हा माझा नवीन चॅनल ओपन केलेला आहे। माझे एज्युकेशन हे नागपूर युनिव्हर्सिटीमधूनच झालेलं आहे। चला मग मी तुम्हाला माझ्या पुण्यातला छोटासा एक व्ह्यू दाखवते। चंद्रमामा पण आलेले आहे वरती आकाशात, हे तुम्ही बघू शकता। बघा चंद्रमामा आकाशात आलेले आहे, इथे सूर्यमामा पण मावळलेले आहे। कसला भारी सनसेट आहे ना। आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ असल्यामुळे मी सगळं कॅप्चर केलेलं आहे की कसलं सुंदर दिसतंय ना सूर्य मावळताना। आणि हे पिंपळाचं झाड आहे, ज्याची उन्हाळ्यामुळे आता त्याची पानझडी झालेली आहे, नाहीतर पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये खूप असं मस्त हिरवगार। चला मग मी तुम्हाला पुण्यातलं एक छोटासा व्ह्यू दाखवते। हा व्हिडिओ टेरेसवरचा आहे म्हणून इथे काही मुलं गेम खेळत होते। हा गेम कुठला आहे मला तर माहिती नाही, पण तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। नाही व छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।